कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। मागील 15 वर्षे सावंतवाडी मतदारसंघातील लोकांना फसवणाऱ्या खोटारड्या दीपक केसरकरांना यावेळी तिकीट देऊ नका। लोकांची मागणी लक्षात घेता जागेची अदलाबदल करा। भाजपाच्या कोणालाही तिकीट द्या अशी मागणी मी नुकतीच पक्षश्रेष्ठींशी मुंबईत भेट घेऊन केली आहे। भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी ऐकले तर ठीक, नाही तर पुढचे काय ते ठरवू अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। ह्या भागाचे आमदार केसरकर यांनी पुन्हा एकदा नव्याने घोषणा केली, माटण्यामध्ये 100 एकरमध्ये इंडस्ट्री आणणार। आज सांगा, आडाडी 2008ला MIDC होऊन सुद्धा एकही उद्योग त्या ठिकाणी आलेला नाही आणि दरवेळी लोकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम आज हे केसरकर करतायत। हे दुसरा एक विषय बघा की त्यांनी आता सिंधुदुर्ग MIDCमध्ये येणार फार्म उद्योजक, मी आत्ताच अधिकाऱ्यांशी बोललो आहे इथे येण्यापूर्वी किंवा कुठले उद्योग तुमच्याकडे आलेत क्या? आत्ता ह्या लोकांनी जे कोण ह्या मीटिंगला आहेत त्यांनी एकाने तरी ॲप्लिकेशन केले का आपल्याकडे? तर नाही। पुढच्या 8 दिवसात आता आचारसंहिता लागेल, पण कुठल्याही लोकांनी ॲप्लिकेशन न करता लोकांना ह्या ठिकाणी बनवाबनवी करायची। आज केसरकरांनी अशा हे बनवाबनवीसारखा एखादा नवीन पिक्चर काढला तरी उद्या नवल वाटायला नको, दरवेळी खोटा। 15 वर्ष आमदार, त्यातले 8 वर्ष मंत्री, तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकलात नाहीत आणि तुम्ही एक MIDC तिथं झालेली असताना दुसरं त्या MIDCत कुठला उद्योग सुरू नाही आणि परत तुम्ही 100 एकरात नवीन त्या ठिकाणी MIDC आणणार। कुठल्या भरवशावर सांगताय? काय तुम्ही म्हणजे चालवलं आहे? किती लोकांची चेष्टा करताय? माझी आपल्या माध्यमातून आम जनतेला विनंती आहे की या खोटे बोलणाऱ्यावर विश्वास ठेवू नका। 15 वर्ष आपल्या आयुष्यातली फुकट गेली आहेत, पुन्हा नव्याने आपण ही फुकट घालू नका अशी कळकळीची विनंती आपल्या माध्यमातून इथल्या जनतेला आहे।